श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो. स्वामींची आवडती ही एक वस्तू घरामध्ये ठेवा, सुख समृद्धी पैसा घरात येईल. मित्रांनो, आपण श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा मनोभावे करत असतो. पण आपल्या स्वामी माऊलींना कोणती वस्तू प्रिय आहे, म्हणजे त्यांना कोणती गोष्ट आवडते, कोणती गोष्ट केली तर स्वामी आपल्याला आशीर्वाद देतात, तसेच स्वामी सेवेत असताना आपण कोणती गोष्ट करू नये. स्वामी समर्थांचे भक्त सर्वत्र असून त्यांची नियमित सेवा करत असतात आणि त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी प्रयत्नही करतात. स्वामी महाराजांना मनापासून केलेली भक्ती खूप आवडते. त्यांना कुठलेही अतिरेकीपणा आवडत नाही. तसेच जो सेवक सेवा करतो त्याने कुठेही प्रसिद्धी करू नये असे स्वामी सांगतात. म्हणजेच आपण कोणाला दाखवण्यासाठी स्वामींची सेवा करू नये. एखादी गोष्ट मिळावी म्हणून स्वामींची सेवा करू नये. स्वामींची सेवा मनापासून करावी. मित्रांनो, आम्हाला माहिती आहे की तुम्ही स्वामींचे सर्वात मोठे भक्त आहात. तुम्हाला माहिती आहे का की हजारो गोष्टी आहेत, ज्यातील फक्त एकच गोष्ट आपल्या स्वामी महाराजांना आवडते. आणि भक्तांनो, तुम्ही जर ही वस्तू तुमच्या जवळ ठेवली तर त्याचा फायदा तुम्हाला होणार आहे. त्यामुळे तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी पैसा विविध मार्गांनी तुमच्याजवळ येण्यास सुरुवात होईल. मित्रांनो, स्वामींना आवडणाऱ्या वस्तू सतत तुमच्याजवळ ठेवत चला. यामुळे तुमच्या मनात कधीच नकारात्मक गोष्टी येणार नाहीत. मित्रांनो, तुमचाही ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थांवर श्रद्धा असेल तर आजची ही माहिती लक्षपूर्वक ऐका. तुम्ही जर पहिल्यांदाच आपल्या चॅनलचा व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ माऊली टाईप करायला विसरू नका. भाग्यवान ठराल. स्वामी म्हणतात, सुख दुःख हे आलेल्या आणि गेलेल्या वाऱ्यासारखी समज आहे. वारा जसा एकसारखा राहत नाही, तसेच सुख दुःख एकासारखे राहत नाहीत. म्हणून तुम्ही सुखदुःखांना एकसारखे समजाल तर याचा परिणाम तुमच्या मनावरती होणार नाही. स्वामी आपल्या भक्तांना नेहमी म्हणतात, मला तुमची काळजीच नाही तर तुमच्यावर प्रेम आहे, म्हणून मी मार्ग दाखवण्यात सदैव तत्पर असतो. आज जी वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे ती कोठेही सहज उपलब्ध होते. ज्या ठिकाणी पूजेचे साहित्य मिळते त्या ठिकाणी किंवा स्वामींच्या केंद्रात ही वस्तू तुम्हाला मिळून जाईल. मित्रांनो, ही वस्तू तुम्ही तुमच्या घरातील देवघरात ठेवा. त्यामुळे तुम्हाला अडचणी येत आहेत त्या कमी होतील. तसेच तुमच्या नोकरी धंद्यामध्ये येणारी अडचण कमी होईल. ही वस्तू आहे ती म्हणजे रुद्राक्ष. रुद्राक्ष कितीही मुखी असला तरी चालेल. तसेच तुम्हाला रुद्राक्षाची माळ मिळाली तरी चालेल. ती घेऊन तुम्ही स्वामींचा जप करताना वापरावी. किंवा एक रुद्राक्ष असेल तर देवघरात ठेवण्याआधी त्याची पूजा करून मग देवघरामध्ये ठेवावे. रुद्राक्ष ही स्वामींची आवडती वस्तू आहे, जी तुम्ही घरामध्ये ठेवली तर त्याचा फायदा तुम्हाला नक्कीच होईल. आणि यानंतरचा उपाय म्हणजे विशेषतः गुरुवारी भगवान विष्णूंची पूजा करण्याचा नियम आहे. या दिवशी भगवान विष्णूंची विधिवत पूजा केल्यास जीवनातील सर्व सुखे प्राप्त होतात. गुरु हा महत्त्वाचा ग्रह आहे. बृहस्पतीला देवांचा गुरु देखील म्हणतात. एवढेच नाही तर कुंडलीत गुरु वाईट असेल तर त्या व्यक्तीच्या आयुष्यात कधीही प्रगती होऊ शकत नाही. त्याचबरोबर बृहस्पती हा धन, वैवाहिक जीवन आणि संततीचा कारक देखील मानला जातो. या दिवशी काही उपाय केल्यास जीवनात कोणत्याही प्रकारची समस्या येणार नाही. जीवनात मान सन्मानासह भरपूर पैसा मिळत राहावा ही प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते आणि ती मिळवण्यासाठी प्रत्येक व्यक्ती प्रयत्न करत असतात. मित्रांनो, गुरुवारी सायंकाळच्या वेळी जेव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा या वेळेत दिलेले पैसे मिळवण्याचा सर्वात सोपा आणि खात्रीचा मार्ग वापरून पहा. सर्व समस्या दूर होतील. तुम्हाला जे पाहिजे आहे ते नक्कीच मिळेल. एखाद्या व्यक्तीची इच्छा साधनाने पूर्ण होते. कोणी प्रयत्न करत राहतात तर कोणी हिंमत सोडून देतात.
आपण एखादी गोष्ट साध्य करायची असेल तर 1000 अपयशानंतरही आपण प्रयत्न करणे सोडू नये. जर तुम्हाला जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर हा उपाय तुमची इच्छा नक्कीच पूर्ण करू शकतो. आपल्या घरातील गरिबी दूर करण्यासाठी आपण गुरुवारच्या दिवशी सायंकाळच्या वेळी जे काम करायचं आहे ते करत असताना आपल्याला आपल्या घरात असणारी वस्तू लागणार आहे. ती वस्तू आहे ते म्हणजे धन. मित्रांनो, ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातूनही अनेक उपाय आहेत. तुम्हाला माहिती आहे का की कोथिंबीर तुम्हाला तुमच्या आयुष्यातील सर्व समस्यांपासून मुक्त करू शकते. कोथिंबिरीचे काही उपाय करून पाहिल्यास जीवनातील सर्व सुख प्राप्त होऊ शकतात. आपल्या घरामध्ये धनाचा उपयोग मसाल्यांच्या गोष्टींमधून केला जातो, परंतु याच धनसंबंधित जर आपण काही उपाय केले तर त्यामुळे आपल्या पैशांच्या समस्या दूर होऊ शकतात. गुरुवारी संध्याकाळी याच धनाचा उपयोग करून आपल्याला कोणता उपाय करायचा आहे ते पाहूया. जर तुमच्या घरामध्ये पैसा येत नसेल आणि त्याचबरोबर व्यवसायामध्ये वाढ होत नसेल किंवा नोकरीमध्ये अडचणी येत असतील तर अशा वेळी गुरुवारी संध्याकाळच्या वेळी तुम्हाला हा विशेष आणि प्रभावी उपाय करून पाहायचा आहे. घरातील कोणत्याही व्यक्तीने हा उपाय केला तरीही चालेल. हा उपाय करत असताना हात पाय स्वच्छ करून आपल्याला लाल रंगाचे कपडे घालायचे आहेत. त्यानंतर देवघरामध्ये जायचं आहे आणि तिथे गाईच्या तुपाचा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे. देवघरामध्ये बसून दिवा लावल्यानंतर आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये थोडेसे धने घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्या मुख्य दरवाजापाशी येऊन तुम्हाला माता लक्ष्मीचा एक प्रभावी मंत्र म्हणायचा आहे. ओम ह्रीम क्लीम महालक्ष्मी माते नमः. हा मंत्र तुम्हाला गुरुवारच्या दिवशी संध्याकाळी उजव्या हातामध्ये मूठभर धने घेऊन मुख्य दरवाजापाशी येऊन तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे. यामुळे माता लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न होईल आणि त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी स्थिर देखील राहील. तुमच्या घरातील पैशासंबंधी सर्व अडचणी दूर होतील आणि घरात सुख समृद्धी नांदेल. तर प्रेमळ स्वामी भक्तांनो, तुम्हाला समजलं ना आपल्या स्वामींची आवडती गोष्ट कोणती आहे? होय, आपल्या स्वामींची आवडती गोष्ट आहे रुद्राक्ष. व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे तुम्हीही स्वामींची आवडती गोष्ट रुद्राक्ष आपल्या घरामध्ये नक्की ठेवा. यामुळे सतत स्वामी महाराजांचा कृपा आशीर्वाद तुमच्यावरती राहील. स्वामी तुमच्यावरती प्रसन्न होतील. जो भक्त मनापासून स्वामींची सेवा करतो, स्वामी त्याच्या पाठीशी नेहमी उभे असतात. आपल्या भक्तावरती येणाऱ्या प्रत्येक संकटात स्वामी त्याच्या सोबत असतात. स्वामी आपल्या भक्ताचा हात कधीही सोडत नाहीत. म्हणूनच मित्रांनो, तुम्हीही स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी स्वामींची आवडती वस्तू तुमच्या जवळ नक्की ठेवा. मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. स्वामी भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.